नमस्कार, मी शीतल स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या व्लॉगमध्ये. तर आज मी बऱ्यापैकी कामावरून व्लॉगला सुरुवात केली होती. तर हे तस्मईची आंघोळ झाली त्यानंतर त्याला मी खायला चारते. तर बघा पुढं झाड किती पुढं आलेलं आहे आणि त्याला खिडकीत उभा राहून असं चारलं की मग तो खातो, नाही तर खूप नखरे करतो खायला. त्यामुळे त्याला गरम गरम भात तूप भात खायला घालते आणि त्यानंतर दोघीजणी गेल्या होत्या स्कूलला. आणि त्यानंतर सकाळचं तुम्हाला माहीत आहे माझं रुटीन कसं आहे. मी व्लॉगसुद्धा शेअर केला आहे, पाहिला नसेल तर प्लीज पहा. आणि व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला माझ्याकडून कसले व्लॉग पाहायला आवडतील ते. आणि याला मी खायला चारते. त्यानंतर स्वयंपाक सकाळी झाला होता, फक्त अजून राहिलेली चपात्या फक्त लाटायच्या होत्या. त्यामुळं मी आता चपात्या लाटणार आणि तस्मै थोडं माझ्यासोबत आणखी खाईल आणि मी पण जेवण करून घेणार. तर काम आवरल्यानंतर मग आज विचार करत होते की भरपूर दिवस झालं प्रेसचे कपडे पडले होते, त्यांना जाताना मी असंच कंपनीचा वगैरे प्रेस करून तेवढाच देत होते. म्हटलं राहिलेली आता कपडे आहेत ती आज प्रेस करून घ्यावी, कारण रोजचा दिवस येतोय तर काहीतरी काहीतरी कामं निघतायतच. आणि तुम्ही जर व्लॉगला लाईक केलं आणि कमेंट केली तर माझासुद्धा उत्साह वाढेल आणखीन डेली व्लॉग टाकायला. रोज एक व्लॉग मी नक्की ट्राय करेन, कारण का व्लॉगला तसे रिस्पॉन्स आला की आपलासुद्धा उत्साह वाढतो. आणि मी त्यानंतर चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर जेवणसुद्धा केलं, किचनसुद्धा आवरून घेतलेलं आहे पहा एकदम चकाचक. बाकी सगळी कामं झाले आणि तस्मैला मी झोपवलं. त्याला झोपवायचं म्हटलं की खूप मोठी कसरत आहे, कारण त्याला झोका देऊ देऊ झोपवायला लागतं. आणि तो झोपल्यानंतर म्हटलं आता कपडे काही पडलेत का ती पाहावी आणि जेवढी शक्य होतील तेवढी प्रेस करून बघावं, कारण का ते उठला तर माझं सगळंच काम राहतं. आणि त्यामुळं झोपल्यावरच ही कामं करावी लागतात, कारण तो मध्ये मध्ये करतो. आणि प्रेस जरा रिस्कीच काम असतं, लहान मुलं असतील तर. लहान मुलांसोबत असली कामं करायची म्हटलं तर खूपच मोठा टास्क असतो. तर मी तो झोपल्यानंतरच मी हे काम करते म्हणण्यापेक्षा मी खूप दिवसातून प्रेस करते, कारण का तसमय झालंय तसं मी प्रेस केली नव्हती, कारण बाहेरच देत होतो आम्ही. आणि आता पण देणार होते बाहेर आमचे आहोत, तर त्यांना मी म्हटलं जाऊ दे मी करते आज वेळ मिळाला तर. तर म्हटलं चला आता कामं लवकर आवरून मी विचार केलेला की आज प्रेसचं काम करून घेते, कारण नेहमीच आता भरपूर दिवस झालं ते बाहेर देत आहेत प्रेसला, टायमात भेटत नाही कधी कधी. आता म्हटलं चला आज वेळ आहे, दुसरं काम नाही तर म्हटलं प्रेसचं काम करू, कारण रोज काहीतरी काम निघतंच. आणि व्हिडिओ शूट करायचा म्हटलं की थोडा वेळच लागतो. त्यामुळं मी आता म्हटलं प्रेस करून घेऊ जेवढी होतील तेवढी. आणि जे माझी सगळी कपडे प्रेस होईपर्यंत तो झोपला होता, उठला नाही, कारण आज थोडा सकाळी लवकर उठला होता. आणि आता गरम होते तर फॅनच्या हवेनं ना जसा आवाज होतो त्या ह्याच्यातच तो झोपून जातो, फॅन स्पीडमध्ये असला की. त्यामुळे तो झोपलाय शांत. तोपर्यंत मी सगळी प्रेसची कपडे करून घेतली बघा. एवढे शर्ट होते आणि पॅन्टीसुद्धा होते. जे युनिफॉर्म मी शर्ट आणि पॅन्ट एकत्र फोल्ड करून ठेवले होते, म्हणजे तो सेट तयार करून, जेणेकरून त्यांना पटकन जाताना सकाळचं घाईघाईत आवरायलासुद्धा बरं पडतं. आणि कंपनीची कपडे म्हटल्यावर थोडीशी बाकीची कपडे यांना एवढी वापरण्यात येत नाहीत, कारण कंपनीचा सेट असला ना, त्यांचा शर्ट असला की मग तोच यूज करावा लागतो. आणि बाकीचे शर्ट्स आहेत ते त्यांना असे एवढे वापरात येत नाहीत, कारण फंक्शनल असो किंवा बाहेर कुठं जायचे असो, कारण घरीसुद्धा टी शर्टच वापरतात आणि जे चांगले आहेत ते कधी तरच वापरण्यात येतात. त्यामुळे तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आधीच शूट झालेला आहे, ब्लॉग सुरू झालाय आणि आता मी तुमच्याशी भेटते, त्यामुळे मी आता तुम्हाला परत एकदा नमस्कार बोलते. आणि कसे आहात सर्वजण, आणि व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून माझा सुद्धा उत्साह वाढेल की व्हिडिओ बनवायसाठी, की अजून काहीतरी शेअर करू, अजून व्हिडिओ बनवू. त्यामुळे मी असं गॅप घेऊन थोडे थोडे दिवसांनी ब्लॉग बनवते. तर आता प्रेस झाल्यानंतर आता मी किचनमध्ये आले, कारण आता दोघे येतील थोड्या वेळाने. आणि उन्हातून आल्यानंतर मुलांना थोडंसं
गार असं पियावंसं वाटतं. त्यामुळे मी आज विचार केला की टरबूज आहे तर टरबुजाची लस्सी बनवू. दही पण आहे थोडं शिल्लक. तर चला आता मी लस्सी बनवून घेते. आणि जर लस्सी काही नाही, साखर दही घालून टरबुजाचा गर काढून घालायचा. तर सुमईला लस्सी आवडत नाही, तर तो कट केलेले असतात ना टरबूज, तर तो चिरून खातो फक्त. त्याला तसं आवडतं, त्याला थोडं शिल्लक ठेवेल आणि मी लस्सी बनवून घेते. सब्जा आवडत असेल तर प्लीज त्यात सब्जा घाला, खूप छान टेस्ट येते. तर चला मी थोड्या वेळाने भेटते, त्यांच्यासाठी छानशी अशी लस्सी बनवते. तर म्हटलं मुलं आता कसं खूपच उन्हाळा कडक आहे आणि स्कूलमध्ये सुद्धा खूप गरम होतं मुलांना, कारण फॅन एवढे काही स्पीडचे नसतात किंवा एवढी सगळ्यांना हवा लागू शकत नाही. त्यामुळं मुलांना खूपच गरम होतं. हवं तर त्यांनी हाफ डे द्यायला हवे होते या दिवसात, पण जाऊ दे, आता सुट्ट्याच पडतील त्यांना 27पासून. तर म्हटलं असू दे, आता ती बसमधून यायचं, त्यामुळं ती आली की दोघीसुद्धा आंघोळ करून घेतात आणि त्यानंतर काहीतरी थंड दे असं त्यांचं असतं, बाकी काही नाही. त्यामुळं मी थंडच त्यांना द्यायचं हे करते, कारण लस्सी किंवा फ्रूट्स असतील, फ्रूट्ससुद्धा कट करून खातात त्या. तर म्हटलं टरबूज आहे तर टरबुजाची लस्सी करूया. तर लस्सी मी कशी करते की जे टरबूज आहे त्यातले बिया काढून घ्यायचा, त्यातला गर काढून घ्यायचा आणि त्यामध्ये दही असतं, तर दही जास्त आंबट नको असं घ्यायचं. आणि त्यामध्ये साखर चवीनुसार आणि सैंधव मीठ थोडंसं घाला किंवा नाही घातलं तरी चालेल चवीपुरतं. आणि सब्जा असेल तर सब्जा आवर्जून घाला. तर शुभ्राला सब्जा नाही आवडत, त्यात श्रुतीला आवडतो, त्यामुळे मी त्या आले की त्यांच्या ग्लासमध्येच ॲड करते आणि तस्मयसुद्धा खातो. तर अर्ध्या ह्याचं हे करणार आहे मी लस्सी, आणि थोडंसं आहे अर्ध, तर ते मी ठेवून देते, कारण तस्मय हे ज्यूस वगैरे काही पित नाही तसलं. अजून तरी पिलं नाही त्यांनी, बराच वेळा मी त्याला दिलं, भरपूर वेळा, पण त्याला काय माहिती आवडलं नाही. आणि तो असं कट केले फ्रूट आहे तर तो ते खातो. मग ज्याला जसं आवडतं तसं, तर त्याला मी हे राहिलेलं आहे ते कट करून देणार. मग तो खात बसेल आणि मी ह्याची लस्सी राहिलेले ह्याची बनवते आणि थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे त्या येईपर्यंत थंडही होईल आणि त्यांनासुद्धा छान वाटेल गारगार प्यायला. त्यामुळं त्या यायची वाट बघते. बऱ्यापैकी तो झोपल्यावर आज बरीचशी कामं झाली, नाहीतर रोज काहीतरी काम निघतंच, पण व्हिडिओ करणं होत नाही. तर मी नक्की ट्राय करेन की आता डेली व्लॉग तयार करायचे. आणि प्लीज तुम्हाला कोणत्या टाईपमधले आवडतील किंवा तुम्हाला माझ्याकडून काय पाहायला आवडेल हे मला प्लीज कमेंट करून सांगा. तर आधी दह्याचं एक पॅकेट आणलेलं होतं, त्यातलंच दही शिल्लक होतं, म्हणून म्हटलं की ते दही यूज होईल आणि त्याची लस्सी बनवूया. तर आता मी याची लस्सी बनवून घेते. तर आता स्कूलला सुट्ट्यासुद्धा लागतील 27पासून आणि गावाला जायची सुद्धा तयारी सुरू आहे. तर गावालासुद्धा जायचं आहे, म्हणून त्यासाठी तयारीसुद्धा करावी लागेल. तर तुम्हाला व्लॉग डेली आवडत असतील तर नक्की मी शूट करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर येते मी हे लस्सी आहे ती बनवून घेते, कारण त्या दोघी यायचासुद्धा टाईम झाला आहे आणि शिवाय मला कोथिंबीरसुद्धा निवडायची आहे, तोपर्यंत उठेल असं वाटते मला. आणि लस्सी बनवली आणि त्यानंतर पार्सल आलेलं होतं, तर ते मी घ्यायला गेले. त्या दोघी आल्या होत्या, त्या दोघी आल्यानंतर पार्सल आणायला गेले, कारण तो झोपलेला होता. म्हटलं त्याच्याजवळ कोणी तर हवं, कारण आपण घरी कोणीच नसलं तर उठून रडू शकतोय. त्यामुळं त्या दोघी आल्यानंतर मी पार्सल घेऊन आले. तर पार्सल काय आणलं ते नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल नंतर. तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की शेअर करेल. आणि गावाला जायचं आहे त्यामुळं थोडीफार मी खरेदीसुद्धा केलेली आहे, ती पाहायची असेल तर नक्की तुमच्याशी शेअर करेल मी. आणि आता लस्सी तयार झालेली आहे आणि एकदम सोपी आहे. त्याला काही जास्त झंझट नाही, फक्त दही हवं आणि जे फ्रूट आहे तर ते, आणि सब्जा मी नंतर घालणार आहे त्यांच्या ग्लासमध्ये. तर येते माझी लस्सी तयार झाली आणि त्या दोघीसुद्धा येत असतील आता, कारण जवळपास 3:30पर्यंत बस येतीच त्यांची.
आणि तो मध्ये उठला की त्याला झोका द्यायला लागतो आणि शांत झोप झाली की नंतर खेळतो सुद्धा. झोप अपुरी झाली की त्याचं रडं सुरू होतं आहे आणि किरकिर करतो. त्यामुळं झोप चांगली झालेली चांगलं असते. आता हे लस्सी माझी तयार झाली, फ्रीजमध्ये ठेवते आणि त्या दोघी आले की देईन. तर हे बघा मी झोका देत देत, कारण त्याला जाग आली होती, झोका देत देत मी कोथिंबीरसुद्धा माझी निवडून घेते. आणि आजचा व्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईक करा. खूप मेहनत असते व्हिडिओ बनवायचा म्हटलं की. तर आपण पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवीन व्लॉगसोबत. तर तोपर्यंत बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.